ओम नमो भगवते वासुदेवाय। दीर्घ काळानंतर एखादा मित्र, एखादा नातेवाईक आपल्याला भेटावा आणि नंतर त्याच्याकडे आपण अत्यंत जिज्ञासेनं, आपुलकीनं आपल्या सगळ्या जुन्या मित्रमंडळींची, नातलगांची चौकशी करावी. हा कसा आहे, तो कसा आहे, तो मजेत आहे ना, त्याचं काय झालं, अशाच प्रकारची चौकशी विदुरजी दीर्घकाळानं भेटलेल्या उद्धवांकडे करतायत. आणि ही चौकशी करत असताना उद्धवांना उद्देशून ते म्हणाले, सौम्य स्वभावाच्या उद्धवा, हृदयेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भावानं अनुसरण करणारा जो भक्त आहे, हृदिक किंवा सत्यभामानंदन चारुदेष्ण आहे किंवा गदा आहेत किंवा अन्य सुद्धा त्यांचे भगवंतांचे मुलगे आहेत, हे सगळे ठीक आहेत ना, खुशाल आहेत ना, आनंदात आहेत ना? मला विचाराल तर म्हणाले, युधिष्ठिरांचे, महाराज युधिष्ठिरांचे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे दोन मुख्य हात आहेत. ह्या दोन हातांच्या सहाय्यानं महाराज युधिष्ठिर धर्ममर्यादांचं पालन करत आणि न्यायपूर्वक प्रजेचं सांभाळ करतायत ना. त्या मय राक्षसानं त्यांना जी राजसभा बनवून दिली युधिष्ठिरानं त्यांचं ते राज्यवैभव आणि युधिष्ठिरांचा आणि एकूण पांडवांचा तो दबदबा बघितला, ते ऐश्वर बघितलं आणि दुर्योधनाच्या अंतःकरणात जळजळ निर्माण झाली. म्हणाले, अपराधांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेले, ज्यांना बारीकसा सुद्धा, सूक्ष्म सुद्धा अपराध खपत नाही, सहन होत नाही, असे भीमसेन महाराज जे सदैव एखाद्या भडकत्या किंवा संतापलेल्या सापासारखे फुटकार सोडत असत, ते आता तरी शांत झालेत का या महाभारतीय युद्धानंतर? कारण मला आठवत आहे की भीमसेन गदायुद्ध खेळत असताना आपला पवित्रा बदलताना ज्या प्रकारे पदन्यास करत असत, पावलं ठेवत असत, पावलं आपटत असत, त्यावेळेला पृथ्वी सुद्धा कंपायमान होत असे. इतका त्यांचा तो आवेश आणि द्वेष लढताना, गदायुद्ध खेळताना असायचा. आणि तो अर्जुन, तो कसा आहे? आणि त्या अर्जुनाने किराताच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांना आपल्या बाणांच्या जाळ्यानं एवढं वेढून टाकलं की जणू काही ते लपलेच गेले, झाकले गेले. अर्जुनाच्या ह्या धनुष्याच्या पराक्रमानं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना गांडीव धनुष्य दिलं, पाशुपतास्त्र दिलं. तो म्हणाले, तो रथी आणि युथपतींचं यश वाढवणारा गांडीवधारी अर्जुन आता कसा आहे? आता प्रसन्न असेल ना? आता तर त्याचे सगळे शत्रू शांत झाले असतील, कारण सगळ्याच शत्रूंचा त्यांनी निपात केलेला आहे. तर मला सांगा की पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे कुंतीच्या पुत्रांची, युधिष्ठिरादी पुत्रांची, जिनी सदा सर्व काळ ज्यांना सांभाळलं आणि कुंतीनं सुद्धा जिचं लालन पालन केलं, त्या माद्रीचे जुळे पुत्रे नकुल आणि सहदेव तेही आता खुशाल असतील ना? कारण त्यांनी युद्धामध्ये शत्रू बरोबर लढताना
त्यांचं राज्य इंद्राच्या तोंडातून जसा 2 गरुडांनी अमृताचा भाग काढून घेतला, तसं ते राज्य शत्रूकडनं हिसकावून घेतलं. आणि ती बिचारी कोणती माता तरी कशी यावं, कारण राजर्षी श्रेष्ठ पांडूच्या वियोगामुळं खरं तर ती मृतप्रायच झालेली आहे. पण तरी सुद्धा आपल्या बालकांचं पालन पोषण करण्यासाठी तिने जेमतेम आपले प्राण, आपला जीव धरून ठेवलाय. रथींमध्ये अत्यंत श्रेष्ठ असलेले महाराज पांडू असे काही अनुपम वीर होते की त्यांनी केवळ एका धनुष्याच्या जोरावर 4ही दिशांना एकट्यानं जिंकलेलं होतं. अशा पांडूंची पत्नी असलेली, प्रिय पत्नी असलेली कुंती माता, तेव्हा पांडू महाराजांचा वियोग झाला त्यावेळेचं ते मरणप्राय दुःख सोसून सुद्धा आपल्या मुलांचं संगोपन करत आतापर्यंत राहिली. आता कुंती माता कशी आहे? पुढे म्हणाले, उद्धवा, ह्या धृतराष्ट्र आणि त्याच्या सगळ्या मुलांबद्दल त्यांच्याकडनं जे की अधपतन होत आहे, जे की त्यांच्याकडनं अपराध होत आहेत, ते बघितल्यानंतर वारंवार मला शोक वाटतो. पण ह्या सगळ्यांचं पांडूच्या पुत्रांबरोबरचं जे वागणं आहे ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की धृतराष्ट्रानंच आपल्या भावाशी फार मोठा द्रोह केलाय. कारण तसा द्रोह जर घडला नसता तर त्याने दुर्योधनाने आपल्या दुष्ट पुत्रांच्या मध्ये होकार भरला नसता आपला. ह्या दुष्टानेच मला हस्तिनापुरातून बाहेर काढलं, हाकलून दिलं. पण आता मला म्हणाले त्याच्याबद्दल काही आश्चर्यही वाटत नाही, काही खेदही वाटत नाही. कारण माझी खात्री आहे जगद्विधात्या अशा भगवान श्रीकृष्णांचीच ही लीला आहे. सामान्य माणसांसारखाच वर्तन करून लोकांच्या मनोवृत्ती भ्रमित करणं हेच कार्य त्यांच्याकडनं आता होत आहे. आणि मला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांची ही माया आहे, त्यामुळे मला त्याच्यात फारसं काही वैषम्य वाटत नाही. उलट मी तर त्यांच्याच कृपेनं, भगवंताच्याच महिम्यानं त्यांचा सगळा प्रभाव पाहत पाहत इतरांच्या दृष्टीनं वाचवत, इतरांपासून स्वतःला वाचवत दूर राहत अत्यंत आनंदानं म्हणाले मी हिंडतोय, तीर्थयात्रा करतोय. जरी कौरवांनी अनेक आणि मोठे अपराध केले तरी सुद्धा भगवंताने त्यांच्याकडे एवढ्याचसाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरच ह्या कौरवांना साथ संगत देणारे जे अन्य ते दुष्ट राजे आहेत त्यांना मारून आपल्याला शरणागतांचं दुःख दूर करता येईल. जे लोक धन, विद्या, जाती इत्यादीच्या गोष्टींमुळे उन्मत्त होऊन, मदोन्मत्त होऊन आंधळे झालेत आणि कुमार्गाला लागलेले आहेत आणि वारंवार आपल्या सेनेनं या पृथ्वीला सतत भेडसावत आहेत, अशा लोकांचा निःपात करण्यासाठीच भगवंतानी ह्या कौरवांकडे थोडासा कानाडोळा केला असावा. उद्धवा, खरं सांगू का, या भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि कर्म हे दिव्य आहे, वास्तविक ते अजन्माच आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा जन्म नाही, ते कुठल्याही प्रकारच्या कर्मात बांधले जात नाहीत.
भगवंतानीच एका ठिकाणी सांगितलंय, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशलोकेषु किंचन, की अर्जुना म्हणाले मला या जगात काही करायचं राहिलेलं नाही, काही करायचं नाहीये, मला काही मिळवायचं नाही आणि मिळवण्यासारखं राहिलंही नाही. तेव्हा ज्याला कुठल्याही प्रकारचा जन्म नाही, कर्म नाही, असा अजन्म असलेल्या या भगवंताचा जन्म दुष्टांच्या नाशासाठीच असतो. आणि त्यांनी काही कितीही जरी कर्म केली तरी त्या कर्मांपासून तो अलिप्त असतो, अकर्ताच असतो. पण तो कर्म एवढ्यासाठीच करतो की लोकांनी कर्म प्रवृत्त व्हावं. जो ज्या भूमिकेवर आहे त्या भूमिकेला चिकटून येणारं जे कर्म आहे ते प्रत्येकानं करायलाच पाहिजे. न कश्चित क्षणमपि जातुदुष्टस्य कर्म कृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीच्या गुणैः. भगवंत गीतेत सांगतात की कोणीही मी काम करणार नाही, कर्म करणार नाही असं म्हणूच शकत नाही. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कर्मानं बांधलेलाच असतो. आपण आपली कर्तव्य करत राहायला पाहिजे. ह्याचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी भगवंतांनी ही सगळी कर्म केली. न पेक्षा जो सगळ्या गुणांच्या पार आहे, सगळ्या रूपांच्या पार आहे, असा भगवंत कर्माधीन अशा देहाच्या बंधनात कशाला पडेल. तेव्हा मित्रा, ज्यांनी अजन्मा असून सुद्धा आपल्याला शरण आलेल्या सगळ्या लोकपाल आणि आज्ञाकारी भक्तांचं प्रिय करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतलाय, त्या पवित्र कीर्ती श्री हरी भगवान श्रीकृष्णांबद्दल आता तुम्ही मला सांगा. कारण आतापर्यंत मीच बोलत आलोय. खूप काळानंतर आपली गाठभेट होते. मधल्या काळात भगवंतांनी काय काय केलं, काय काय कर्म केली, कसे कसे त्यांचं आचरण होतं, त्यांचं चरित्र कसं होतं, हे सगळं आता तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा असं म्हणून विदुरजी उद्धवांसमोर मौन राहिले. मग ह्या त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उद्धवाने कशी उत्तरं दिली, काय उत्तरं दिली, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.